मुलांनो, तुम्हाला हे एक छानसं खेळणं मिळालं आहे, बरोबर? हा आहे एक भोवरा आणि याला इंग्लिश मध्ये म्हणतात टिपी टॉप. पण तुम्ही बुकमार्कवर पाहिलं असेल तर त्याला आपण नाव दिलं आहे पलटूराम. आता पलटूराम का बरं म्हणत असतील याला? एक गंमत आहे याची. मी हा फिरवून दाखवते बरं का. थोडासा हळू फिरवतीये मी, बघा काय होतंय. वॉबल होतोय हा. भोवरा युजली कसा फिरतो? आपल्या स्टेमवर किंवा आपल्या त्या पिनवर असा गरगर गरगर फिरतो आणि छान असं स्टेबल राहतो, बरोबर? पण हा तसा राहत नाहीये. हा असा थोडासा वॉबल होतोय. मी हळू फिरवला म्हणून असेल की काय? आता एक गंमत करूयात. हा मी ना जरा जोरात फिरवून दाखवते. अरे ही काय गंमत झाली? आपल्या पलटूरामने तर पलटीच मारली की. म्हणजे कोलांटी उडी मारून हा भोवरा आपल्या कर्व स्ट्रक्चरवर फिरायच्या ऐवजी या स्टेमवर किती मस्त फिरायला लागला. हे असं का होत असेल हे मी तुम्हाला एक्सप्लेन करते. हा आपला पलटूराम किंवा आपला टिपी टॉप, याची ना एक गंमत आहे. याचं एक विशेष वेगळं असं शेप आहे. याचा जो मेन बॅलन्सिंग पॉइंट आहे तो ह्या कर्व स्ट्रक्चर मध्ये आहे असं लोकांना वाटत असेल, पण खरं तसं नाहीये. याचा जो मेन बॅलन्सिंग पॉइंट आहे तो खरं तर या स्टेम मध्ये आहे, माहितीये का? म्हणजे इकडे कर्व स्ट्रक्चर मध्ये न राहता तो या स्टेम मध्ये आहे. आता तुम्हाला वाटेल की एवढ्याशा त्या फरकाने असा काय फरक पडत असेल. तुम्हाला सोप्या भाषेत समजावायचा प्रयत्न करते. हा बघा एक पेन. याचं जर आपण टोपण काढलं तर हा पेन कुठे बॅलन्स होईल असं तुम्हाला वाटतंय? बरोबर सेंटरला बॅलन्स होईल की नाही? बघूयात होतोय का बॅलन्स? झाला की. बरोबर सेंटरला बॅलन्स झाला. आता मात्र जर मी ह्याचं टोपण पेनाला लावलं परत तर काय होईल? बरोबर परत सेंटरलाच बॅलन्स होईल असं वाटतंय का? व्हायला पाहिजे. होतंय का? नाही, पेनाने पण पलटी खाल्ली की. असं का झालंय? म्हणजे पेनाच्या ह्या टोपणाच्या बाजूला टोपण लावल्यामुळे पेनाचं वजन ह्या बाजूला जास्त झालेलं आहे, हो की नाही? या बाजूला त्याचं वजन जास्त झालं आहे. त्यामुळे ह्याचा जो बॅलन्सिंग पॉइंट एरवी जो पेनाच्या बरोबर मध्ये झाला असता तो आता शिफ्ट झाला आहे, हो की नाही? आणि मी माझं बोट थोडंसं शिफ्ट केलं की हा पेन बरोबर त्या पॉइंटवर बॅलन्स होईल. हे बघा, झालाच. म्हणजे पेनाचा सेंटर कुठे आहे? या पॉइंटवर आहे. पण पेनाच्या वजनाचा सेंटर कुठे आहे? तो थोडासा इकडे टोपणाकडे शिफ्ट झालेला आहे, बरोबर? तसंच काहीसं या टिपी टॉपच्या बाबतीत झालं आहे, आपल्या पलटूरामच्या बाबतीत. म्हणजे त्याचा जो मेन बॅलन्सिंग पॉइंट हा जो त्याच्या सेंटर मध्ये असायला हवा तो त्याच्या सेंटर मध्ये नाहीये. तो थोडासा त्याच्या स्टेम मध्ये आहे. त्यामुळे आपला पेन जसा मी सेंटरवर बॅलन्स केला की पलटी खातोय, तसाच आपला पलटूराम पण पलटी खातोय. त्यामुळे त्याला जर मी असं गोल फिरवलं तर काय होतंय? त्याचा वजनामुळे त्याचा हा स्टेम खाली पडतोय, बरोबर? बघा, परत मी तुम्हाला थोडंसं स्लोली फिरवून दाखवते. दिसतंय? त्याचं स्टेम असं खाली पडतंय. मग जोरात फिरवल्यानंतर हा पलटूराम पलटी मारून असा उभा राहतोय. हे का बरं होत असेल? त्याची एक गंमत आहे. युजली गरगर फिरणाऱ्या ज्या वस्तू असतात ना, दे डू नॉट ओबे ग्रॅव्हिटी. इट्स अ सिक्रेट. दे डोंट लाईक टू ओबे ग्रॅव्हिटी. म्हणजे या भोवऱ्याचं काय होतंय माहितीये का? त्याला स्वतःभोवती गरगर पण फिरायचं आहे आणि त्याचा बॅलन्सिंग पॉइंट हा कुठेतरी भलतीकडे गेल्यामुळे तो खाली पण पडतोय. म्हणजे त्याला खाली पण पडायचं आहे आणि सोबत गरगर पण फिरायचं आहे. आता ह्या दोन्ही मध्ये टसल सुरू झालेला आहे. मग हा भोवरा काय करतो? आपला पलटूराम काय करतो? तो पलटीच खातो. त्याचा बॅलन्सिंग पॉइंट म्हणतो मला पलटी खायची आहे आणि भोवरा म्हणतो मला फिरायचंय. मग तो काय करतो? तो पलटी पण खातो आणि गरगर फिरणं पण कंटिन्यू करतो. त्याच्यामुळे हा आपला पलटूराम असा जोरात फिरवल्यानंतर
हळूहळू पलटी खाऊन त्याच्या ह्या स्टेमच्या बाजूला येऊन गोल गरगर गरगर फिरायला लागतो आणि असं मस्त स्टेबल होतो. आता ही ट्रिक तुम्ही तुमच्या मित्रांना पण करून दाखवा आणि त्याच्या मागचं सायन्सही समजावून सांगा.